सर्व नगरसेवक, माझ्या बरोबर आलेले माझे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, सगळ्यांची नावं घ्यायची वेळ नसल्यामुळं आपली माफी मागतो। या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं गेले 15 वर्ष मी या भागाचं प्रतिनिधित्व करतो आणि या भागाच्या विकासासाठी 15 वर्षामध्ये या भागातील रस्ते, या ठिकाणच्या देवीच्या कामामध्ये मदत, कारण गेल्या अनेक वर्षाचा या ठिकाणचा प्रश्न होता की आपल्या माता लक्ष्मीची या ठिकाणी यमाई माता यांचे पुरातन विभागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून या ठिकाणी राहिलेली कामं करण्याबद्दल मला सांगायला नक्की अभिमान वाटेल की ह्या विभागाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून या ठिकाणी मंजुरी आणली। इथले सगळे आमचे नगरसेवक दिल्लीला 4 ते 5 दिवस बसले होते आणि इथून पुढच्या काळात आता आणखी आपल्याला जी काही त्या ठिकाणी सुशोभीकरण करायचं आहे त्यासाठी पैसे उपलब्ध करून देऊ आणि या ठिकाणचं मंदिराचं पूर्ण वैभव आणण्यासाठी म्हणून प्रयत्न करू। आताच्या एका वक्त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी माकडाचे फार माकड आहेत आणि गावातले लोक त्याला खायला वगैरे घालतात। त्या निमित्ताने मी नगरपालिकेला सांगेन की केबल सगळ्या त्या भागामध्ये टाकून घ्या, त्यासाठी जे काय पैसे लागतील ते मी द्यायला तयार आहे एवढं मी आपल्याला। या ठिकाणी महात्मा फुलेचा पुतळा आहे आणि त्याचं सुशोभीकरण व्हावं इथली इच्छा आहे। कोल्हावाडीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला मामाने आमच्या 35 लाख रुपये डेप्युटेशनला दिले। तशाच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये या सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये देईन एवढा आपल्याला शब्द देतो। या ठिकाणी माळुंग श्रीपूरसाठी 37 लाख रुपये आपण दिले, 37 कोटी। आणि भविष्य काळामध्ये इथले सगळ्या वाड्या वस्त्यावरचे रस्ते आपल्याला डांबरी करायचे। या ठिकाणी माळुंग पंचायतीची अद्यावत इमारत बांधायची आणि ह्या माळुंगमध्ये भविष्य काळामध्ये जे जे आपल्याला करता येणं शक्य आहे ते निश्चितपणे करणार आहोत। या ठिकाणी पोलीस स्टेशन व्हावं ही गेली अनेक वर्षांची आपली मागणी आहे आणि त्याचा सुद्धा पाठपुरावा केलेला होता, पण मध्यंतरच्या काही काळामध्ये राहिलेला आहे। भविष्य काळामध्ये माळुंगला सुद्धा एक पोलीस स्टेशन आपले होईल एवढं मी आपल्याला सांगतो। या ठिकाणी अनेक प्रश्न उपस्थित झाले। पिण्याच्या पाण्याच्या साठी व्यवस्था करावी, त्याचबरोबर उजनीचं पाणी येतं। वास्तविक पाहताना गेल्या वर्षी 28% धरण भरलं, त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला गेल्या 35 वर्षामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाण्याची अडचण झाली। पण इथून पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे मी आपल्याला सांगतो की उजनी 117% भरलेले आहे। त्यामुळं कसल्याही परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची शेतीला अडचण येणार नाही एवढं आपल्याला शक्य आहे।
या भागातील ऊसाचा प्रश्न आहे. ही गोष्ट खरी आहे की गेल्या वर्षी आपल्या या 14 गावामध्ये एकूण 65 करार केले होते आपण, पण 37 वाहनं टोळ्या पळून गेल्या आणि त्यांच्या टोळ्या आल्या नाही. फक्त 28 टोळ्या आल्या आणि त्यामुळे आपल्याला गेल्या वर्षी थोडा त्रास सहन करावा लागला. तरी सुद्धा आपण गेल्या वर्षी 1.5 लाख टन ह्या भागातला ऊस नेलेला आहे. चालू वर्षी 70 करार या भागातले झालेले आहेत आणि एकूण नोंद जवळपास 4000 एकराची नोंद आपल्याकडे आहे. आणि मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की गेल्या वर्षीपेक्षा डबल यंत्रणा या ठिकाणी टाकून आपली कसली गैरसोय होणार नाही एवढं मी आपल्याला अभिवादन देतो. या ठिकाणी 14 गावामध्ये आपण अनेक योजना राबवल्या, रस्ते केले आणि त्याची पावती म्हणून तुम्ही सगळ्या मंडळीनं सातत्याने तिन्ही निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं मतदान केलं. माळुंग आणि श्रीपूरची मंडळी तर न बोलता मतदान करणारी आहे. सगळ्याला येणार नाही ती, पण मतदान करताना चुकणार नाहीत. गेल्या वर्षी या माळुंग मधनं आपल्याला लीड मिळालं. गेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये माळुंग आणि श्रीपूर मधनं मला चांगल्या पद्धतीचं लीड मिळालं. त्यावेळेला 14 गावामध्ये वरच्या गावा